तुम्हालाही या पद्धतीने टम्म फुगलेले फुलके शिकायचे. चला तर मग आपण रेसिपी बघूयात. This is very easy. How to make? I will tell you guys. बघितलं, माझ्यापेक्षा माझ्या मुलालाच इथे रेसिपी बनवण्याची खूप घाई झालेली आहे. तर त्यासाठी आपण ताटामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि पीठ चाळून घ्यायचे. गव्हाचं जे पीठ आहे ते मी इकडे चाळून घेणार आहे. आता आपण हे जे पीठ मळतो ते आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे. कुठलीही गोष्ट बनवताना ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात, नाहीतर मग आपली जी रेसिपी असते ती चांगली बनत नाही. फुलक्यांचं जे पीठ असतं ते थोडंसं घट्ट असतं. ते मळताना थोडं घट्ट मळायचं, म्हणजे आपले जे फुलके आहेत ते मस्त असे मऊसूतही बनतात आणि टम्म असे फुगून तयार होतात. आता पाणी ॲड करताना त्यासाठी आपल्याला हळूवारपणे थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं. एकदम पाणी ॲड करायचं नाही आहे, नाहीतर मग आपण चपातीचा जसा डो मळतो तसाच तो तयार होतो आणि मग फुलके म्हणावे असे फुगत नाही. ही जी रेसिपी आहे ती मी अगोदर ट्राय केलेली आहे. अगोदर ती मला जमत नव्हती, परंतु मी याच्या ज्या टिप्स आहेत त्या माझ्या वहिनीला विचारल्या, कारण ती नेहमीच हे फुलके बनवते आणि तिला जे खूप छान प्रकारे जमतात. तर तिच्याकडनं टिप्स घेऊन आज मी हे फुलके बनवून बघितले. तर खरंच ते खूप छान असे मला जमले. म्हणून मग म्हटलं आपल्याला जे नॉलेज मिळालेलं आहे ते आपण इतरांनाही द्यावं. आपल्या काय चुका होतात त्यामुळे मग आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या चांगल्या बनत नाही, तर त्या ज्या चुका आहेत त्यावर आपण नेहमीच काम केलं पाहिजे. आता बघा, या पद्धतीने घट्ट असं हे जे पीठ आहे ते मी मळून घेतले. त्याचं टेक्स्चर पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता यावर मी एक कॉटनचा कपडा टाकून याला 15 ते 20 मिनिटांसाठी याच पद्धतीने मुरू देणार आहे. 15 मिनिटांनंतर हा रुमाल मी इकडे काढून घेणार आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचे, म्हणजे ते मस्त असं मऊसूत होतं आणि आपले जे फुलके आहेत ते देखील खूप छान बनतात. कुठेही आपण इथे जास्त प्रमाणात तेलाचा वापर केलेला नाही आहे. फुलक्यांचं हेच एक वैशिष्ट्य असतं की त्यामध्ये तेल अजिबातच लागत नाही. आपण फक्त हे पीठ मळताना थोडंसं तेल घेतो, म्हणजे हे जे पीठ आहे ते मस्त असं मऊसूत बनतं. तेल न वापरता देखील हे जे फुलके आहेत ते खूप छान असे फुगतात. त्याचप्रमाणे ते हेल्दी देखील आहे, कारण आपण यामध्ये नंतर तुपाचा वापर करणार आहोत. तर आता या पिठातला एक छोटासा गोळा मी इकडे काढून घेतलेला आहे. पुन्हा ते पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, आपण पीठ जितकं छान मळतो तितके छान आपले जे फुलके आहेत ते बनतात. आता त्याला या पद्धतीने मी राऊंड असा याचा मी एक गोळा करून घेतलेला आहे. थोडंसं मी पीठ घेणार आहे आणि हे लाटून घेणार आहे. सुकं पीठ न घेता देखील तुम्ही हे लाटू शकतात. आरामात ते लाटलं जातं, कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आता एकसारखं असं आपल्याला या फुलक्याला लाटून घ्यायचे. पहिल्यांदाच मी हे ट्राय करते, म्हणजे टिप्स वगैरे घेतल्यानंतर बघूयात आता फुलके कसे जमत आहेत ते. तुम्ही बघालच रिझल्ट कसा आपल्याला मिळालेला आहे. या पद्धतीने आपल्याला एकसारखा असा हा फुलका लाटून घ्यायचा आहे. चपात्या तर रोज घरात केल्या जातात. आज पहिल्यांदा मी हे फुलक्यांचं ट्राय करते. तर साईज तुम्ही बघा, छोटीशी साईज असते चपातीपेक्षा फुलक्यांची. आता ते आपण तव्यावर शेकून घ्यायचे. खालच्या साईडने छान असं त्याला आपल्याला शेकून घ्यायचे. नंतर मग ते आपल्याला पलटून घ्यायचे. तर खालची जी साईड असते ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला हा फुलका पलटून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने पण थोडासा त्याला भाजून घ्यायचा आहे. खूप मस्त असे हेल्दी हे फुलके आहेत. बनवायला अतिशय सोपे, कोणी देखील बनवू शकेल. फक्त मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे. आता फुलका आपण खाली गॅसवर भाजतो आहे. बघतायत तुम्ही किती छान असा टम्म हा फुलका फुगून तयार झालेला आहे. म्हणजे माझा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झालेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर. बघा, यातली हवा मी काढून घेतलेली. मस्त असा सॉफ्ट हा फुलका बनवून तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी बाकीचे फुलके देखील बनवून घेणार आहे. इथे मी ॲट अ टाईम 2 फुलके भाजून घेत आहे. ते देखील आपल्याला नंतर गॅसवर या पद्धतीने भाजून घ्यायचे. खूप छान असे हे फुलके इकडे बनवून तयार झालेले आहे. प्रयत्न केल्यानंतर कुठल्याही गोष्टी आपल्याला जमतात, काहीही अशक्य नसतं. आता मी ते थोडंसं तूप टाकून घेतलेले तव्यावर आणि ते वितळून घेतलेले. हे जे तूप आहे ते आपल्याला खालच्या फुलक्याला लावायचं आहे आणि त्याच्यावरती एक दुसरा फुलका ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा त्यावर थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे. या पद्धतीने आपल्याला एक एक फुलका रचून घ्यायचा आणि हे फुलके आपल्याला पोळ्यांच्या डब्यात ठेवून द्यायचे. खूप छान असे बराच वेळेपर्यंत ते मस्त असे मऊसूत राहतात आणि तूपही आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्दी असतं. तर हे मस्त असे हेल्दी जे फुलके मी तुम्हाला आज शिकवलेले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करायचे आहेत. यांचं टेक्स्चर देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही ते झाकून ठेवू शकतात. आता मी तुम्हाला त्यांचं टेक्स्चर दाखवणार आहे. आपले जे फुलके आहेत ते किती छान असे सॉफ्ट झालेले, शाईन देखील बघा तुपामुळे किती छान त्याला आलेली आहे. अगदी दात नसलेले देखील खाऊ शकतील इतके सॉफ्ट असे हे फुलके बनवून तयार झालेले.
तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.